नमस्कार मंडळी, मी शेफ किरण आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कुरकुरीत बोंबील आणि प्रॉन्स पुलाव. वाट कसली बघताय? चला. तर मित्र हो, आज मी घेऊन आलो अर्नाळामधनं फ्रेश एकदम बोंबील आणि मांदेळी. चला तर ह्याच्यासाठी आपण प्रिपरेशन करूया. मॅरिनेशनसाठी आपल्याला प्रथम लागणार आहे आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर यांचं वाटण. हा आपला कोळी मसाला, हळद आणि हे चवीनुसार मीठ. तर आपण पहिला मॅरिनेशन करूया. मीठ टाकूया आपण, चवीनुसार मीठ, हळद. हा आपला कोळी मसाला आहे. किती तिखट हवा आहे हे तुम्ही त्यानुसार मसाला टाकू शकता. आणि हे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं वाटण हे सुद्धा तुम्ही चवीनुसार किती तिखट हवं आहे ते तुम्ही टाकू शकता. हे छानपैकी आपण एक मॅरिनेशन करून घेऊया. म्हणजे हा मसाला, हे सगळं वाटण, मीठ हे एकजीव करून घेऊया. आणि 10 ते 15 मिनिट आपण थोडं रेस्ट देऊया. ओके, हे सगळं मॅरिनेशन झालंय. तेपर्यंत आपण आता प्रॉन्स पुलाव बनवण्याची तयारी करूया. आपल्याला प्रॉन्स पुलावसाठी लागणारं साहित्य आहे 2 मोठे कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत, पुदिना, एक मोठा टॅमॅटो, पोटॅटो. तर ते आहे पोटॅटो तुमच्यावरती आहे, तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू शकता. ही मिल्क मिस्टची दही आहे, फ्रेश एकदम छान, ती तुम्ही वापरू शकता. आणि प्रॉन्स घेतलेले आहेत मी थोडेफार. आपण आता गॅस चालू केलेला आहे. हे आपले होल गरम मसाले आहेत. आपण 4 मोठे पळी तेल टाकूया. ओके, तेल थोडं गरम होऊ द्या. ह्यामध्ये मी वापरणार आहे मजेडियाचा स्पेशल गरम मसाला. हा फार खरंच छान आहे. हा तुम्ही बिर्याणीसाठी, पुलावसाठी, इवन तुम्ही चिकनची ग्रेव्ही बनवत असतात त्याच्यात सुद्धा तुम्ही वापरू शकता. तेल गरम झालेलं आहे. आपण 2 तेजपत्ता, 5 ते 6 काली मिरची, सिनेमन स्टिक. तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील गरम मसाले ते तुम्ही टाकू शकता. दालचिनी 5-6. आता तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता हे 2 मोठे कांदे जे आपण स्लाइस केलेले आहे. कांदा आता शिजलेला आहे, थोडासा ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट टाकत आहे. तिखट तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढं तुम्ही टाकू शकता.
यामध्ये आपण एक मोठा आपल्याला टॅमॅटो स्लाइस ते ॲड करूया. गॅस मीडियमवरतीच ठेवा. कांदा टॅमॅटो चांगला शिजलेला आहे. आता ह्यामध्ये आपण आपले मसाले टाकून घेऊया. हळद, हा आपला कोळी मसाला. मी इथे 3 चमचा टाकतोय तिखटसाठी. धने जिरा पावडर, चवीनुसार मीठ टाकूया आपण. थोडंसं परतून घेऊया आता. मित्र, तुम्ही पाहत असाल मिल्की मिस्टची दही आहे, ही एकदम फ्रेश असते. ही आपण वापरणार आहोत आज प्रॉन्स पुलावमध्ये. 2 मोठे चमचे मी घेतलेले आहे दही. छान असा सुगंध आलेला आहे. आपण थोडासा पुदिना घेतलेला आहे. पुदिना तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला टाकायचा आहे की नाही. पण मला फार छान आवडतो पुदिना. बिर्याणीमध्ये, पुलावमध्ये जर तुम्ही पुदिना जर टाकला तर त्याची जरा टेस्ट वेगळीच बनते. छान सुगंध सुद्धा येतो. यामध्ये आपण आता प्रॉन्स टाकूया. मी जरा गॅस फास्टच ठेवला आहे. बटाटी, मग मी कोळी लोकांमध्ये बटाटी हे प्रत्येक ग्रेव्हीमध्ये आम्ही टाकतो. जसं की मटण असू दे, चिकन असू दे, आणि आमच्या कार्यामध्ये कुठलाही घरी असो तरी आम्ही याचा वापर करत आहोत. बटाटीचा मला फार आवडतो. थोडंसं वाफेवरती आपण शिजून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया आपण. मी राईससाठी बासमती राईस मिनी मोगरा घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही घेऊ शकतात, बासमती मोठा घेऊ शकतात. हा तुकडा बासमती राईस आहे, बासमती राईस मिनी मोगरा. ही 10 किलोची पिशवी आहे, मी डिमांडवरून आणलेली. ह्यात सुद्धा हा पुलाव छान बनतो. तांदूळ धुवून ठेवलेले आहेत मी. 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये मी ॲड करत आहे
पाणी टाकून घेऊया. ओके, आता हा जो मजिडिया गरम मसाला आहे हा सगळ्यात मी लास्टला टाकतो जरा. आता याच्यामध्ये जरा टेस्ट जरा चेंज झाली आता गरम मसाला टाकल्यामुळे. आता आपण झाकण लावून घेऊया आणि 3 ते 4 शिटी घेऊया. बोंबील फ्राय करण्यासाठी आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, मसाला आपला पोळी मसाला, हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण. काही जण याच्यामध्ये रवा सुद्धा टाकतात, पण मला तांदळाचं पीठ बेस्ट लागतं त्याच्यामध्ये. आता आपण टाकूया, चांगला गरम झालेला आहे तवा. तेल टाकूया, तेल गरम होईपर्यंत. ओके, चांगला एक जीव करून घ्या आपण हा मसाला. चांगले कुरकुरीत असे बोंबील आणि मांदेली फ्राय खाऊया आपण. ह्याचं मिश्रण तुम्ही पापलेट फ्राय करण्यासाठी, सुरमई फ्राय करण्यासाठी पण वापरू शकता. ओके, बोंबील घेतलेत आपण. याला चांगला आपण मस्त तांदळाचं पीठ लावून घेऊया. कुरकुरीत असे बोंबील, जास्त मोठेही नाही आहेत बोंबील, आणि मला तर फ्रायला असेच बोंबील आवडतात. तर आपण बोंबील तव्यात सोडूया. बोंबील आता परतून घेऊ आपण. मित्र, या बोंबलासोबत तुम्ही चटणीचा एक वास येऊ शकतात, किंवा मी ही बनवलेली आहे क्रीम चटणी. यामध्ये मी दही टाकलेली आहे, आलं लसूण मिरची चटणी याचं वाटण टाकलेलं आहे, आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मित्र, तयार झालेले आहे कुरकुरीत बोंबील, त्यासोबत लिंबू आणि ही पुदिन्याची चटणी.
आपल्यासमोर आता तयार आहे कुरकुरीत बोंबील मांदेळी सोबत ग्रीन मिंट चटणी, लिंबू कांदा आणि झणझणीत असा मस्तपैकी कोलंबी भात म्हणजेच प्रॉन्स पुलाव. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या आपल्या होळी शेफसाठी, शेफ किरणसाठी नमस्कार.